अशी छाती ठोकपणे आश्वासन देणारे प्रशासन आणि नेते पावसाच्या पहिल्या 2-3 प्रवाहातच उघडे पडतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही तीच कहाणी, तोच त्रास आणि तीच निराशा मुंबईकरांच्या वाट्याला आली आहे। पण यंदाची परिस्थिती ही गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळी आणि अत्यंत भयानक आहे। कारण यंदा प्रश्न फक्त पाणी साचण्याचा नाही, तर मुंबईकरांच्या थेट जीवावर बेतण्याचा आहे। यंदा मुंबईत जागोजागी रस्ते खचण्याच्या घटना झाल्या आहेत। रस्त्याला इतके मोठे खड्डे पडले आहेत की धावते रिक्षा आणि टेम्पो थेट जमिनीच्या पोटात गडप होत आहेत। विचार करा, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि अचानक तुमच्या पायाखालची जमीन खचली तर काय होईल? अशीच एक संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे, जिथे खुद्द महापौरांच्या आणि पालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर सुरक्षेची कोणतीही साधनं नसलेला महानगरपालिकेचा एक कंत्राटी कर्मचारी थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडला। दुसरीकडे झाडे पाडण्याच्या घटनांमध्ये स्कूल बस दुर्घटनाग्रस्त होत आहेत। निष्पाप मुलांचा जीव मुठीत धरून पालकांना राहावे लागत आहे। तर याला जबाबदार कोण? आता थोडंसं आकड्यांकडे लक्ष देऊया। मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक बजेट हे तब्बल 52,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। देशातील कित्येक छोट्या राज्यांचे बजेटही एवढे नसते। दरवर्षी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आणि नालेसफाईसाठी हजारो कोटी रुपये मंजूर केले जातात। गेल्या काही वर्षात फक्त रस्त्यांच्या दुरुस्तीवर हजारो कोटी रुपये खर्च झाले। मग प्रश्न पडतो की एवढा पैसा जातो कुठे? पहिल्याच पावसात हे कोट्यवधी रुपयांचे रस्ते पाण्यामध्ये कागदासारखे का वाहून जातात? नालेसफाई झाली असेल तर सखल भागात पाणी का साचते? या अब्जावधी बजेटचा फायदा सामान्य मुंबईकरांना कधी मिळणार? गेली 2.5-3 दशके मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे परिवाराची आणि शिवसेनेची सत्ता होती। त्यावेळी विरोधक असलेले नेते नालेसफाईत घोटाळा झाल्याचे आरोप करायचे। यंदा मुंबईकरांनी बदल स्वीकारला। राज्यात आणि पालिकेच्या प्रशासनात भाजप आणि शिंदे गटाची सूत्रे आली। मुंबईकरांना वाटले की आता तरी चित्र बदलेल। मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नालेसफाईची पाहणी केली होती। मुंबई खड्डे मुक्त होणार अशा घोषणा देखील केल्या होत्या। पण सत्तेची सूत्रे बदलली, चेहरे बदलले, पण मुंबईकरांचे नशीब मात्र बदलले नाही। विरोधक आता सत्ताधारी झालेत आणि सत्ताधारी विरोधक, पण सामान्य माणसाच्या पदरी आलेली निराशा मात्र तीच आहे। शेवटी प्रश्न उरतोच की प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मुंबईकरांनी नक्की अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची? दरवर्षी नालेसफाई, पाण्याचा निचरा आणि खड्डेमुक्ती हे फक्त निवडणुकांच्या भाषणांपुरते आणि जाहिरातींपुरतेच मर्यादित राहणार का? नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप हे टीव्ही स्टुडिओ पुरतेच ठीक आहे, पण रस्त्यावर उतरून मरत यातना सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना यातून कधी मुक्ती मिळणार? मित्रांनो, जोपर्यंत नागरिक म्हणून आपण या व्यवस्थेला, या प्रतिनिधींना जाब विचारणार नाही, तोपर्यंत आपल्याला असेच आश्रू पुसत जगावे लागेल। या संपूर्ण परिस्थितीवर तुमचे काय मत आहे? मुंबईच्या या दुर्दशेला तुम्ही कोणाला जबाबदार धरता? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।